2 दिवसांपूर्वी राज्यभर एकाच गोष्टीची चर्चा होती, ती म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस दलातल्या एकाच ठाण्यात कार्यरत असणाऱ्या 2 महिला पोलीस एकमेकांशी विवाह करणाऱ्या गोष्टीची. या बातमीनं राज्यभर खळबळ उडाली होती. लोकांसाठी ही गोष्ट नवीन होती की 2 मुली, त्यातही पोलीस असणाऱ्या मुली, एकमेकींशीच लग्न करतात. या दोन्ही मुलींनी आपल्या लग्नाचं ठिकाण देखील जाहीर केलेलं. त्यांनी लग्नाची पत्रिका देखील छापलेली. लग्नाच्या रजेसाठी आपल्या मुख्यालयात अर्ज देखील दिलेला. मात्र अशातच अचानक माशी शिंकली आणि त्या दोघींचं लग्न रद्द झाल्याची बातमी आली. यानंतर सगळीकडून एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, तो म्हणजे नक्की काय झालं? या मुलींनी लग्न रद्द का केलं? 2 मुली एकमेकींशी लग्न करू शकतात का? कायदा काय सांगतो? तुम्हाला पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आलोय तुमच्यासोबत बोलण्यासाठी. या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण जाणून घेणार आहोत पिंपरीतल्या त्या न झालेल्या लग्नाची गोष्ट. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असणाऱ्या त्या 2 महिला पोलीस, दोघी एकत्रच कामाला होत्या. दोघींचं एकमेकींवर प्रेम होतं. या प्रेमाला, आपल्या नात्याला नाव देण्यासाठीच त्यांनी लग्न करायचं ठरवलं, तेही जाहीरपणे, ज्यात काहीही गैर नव्हतं. त्यासाठी त्यांनी विवाहस्थळ ठरवलं. त्या आळंदीत लग्न करणार होत्या. लग्नासाठी विहित रजेची मागणी करणारा अर्ज देखील त्यांनी मुख्यालयाकडे दिलेला आणि त्यानंतरच त्यांच्या या विवाहाची बातमी राज्यभर वेगानं पसरली. सर्वच माध्यमांवर याची बातमी होऊ लागली. या मुलींना ट्रोलिंग होऊ लागलं. संस्कृती रक्षक या गोष्टीवरून त्या महिला पोलिसांवर टीका करू लागले आणि त्यानंतर अचानक पुढची बातमी आली, ती म्हणजे या महिला पोलिसांनी आपला विवाह रद्द केला. यात आणखीन एक माहिती अशीही पुढे आलेली की या दोघींपैकी एकीच्या घरच्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला होता. या माहितीसोबत काही माध्यमांनी आणखीन एक माहिती पुढे आणली, ती म्हणजे या दोघींपैकी एक जण लिंग बदल शस्त्रक्रिया करणार होती. या सगळ्या चर्चा आपण तुर्तास बाजूला ठेवूयात आणि या लग्नाच्या अनुषंगानं तुम्हाला पडलेल्या प्रश्नांवर बोलूयात. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे भारतात असं लग्न करता येऊ शकतं का? त्याला कायदेशीर मान्यता आहे का? तर आपल्याला हे जाणून घेण्या अगोदर एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे लैंगिकता म्हणजे सेक्शुअलिटीचे अनेक प्रकार असतात. एक पुरुष आणि एक महिला यांच्यामध्ये असणाऱ्या संबंधांना, थोडक्यात विरुद्ध लिंगी संबंध ठेवणाऱ्यांना हेटेरोसेक्शुअल म्हटलं जातं. 2 पुरुषांमध्ये जर संबंध असतील तर त्याला गे रिलेशनशिप म्हटलं जातं. तर 2 महिलांमध्ये असणाऱ्या संबंधांना लेस्बियन म्हटलं जातं. आणि ज्या महिला अथवा पुरुष यांचे संबंध हे अपोजिट जेंडर सोबतच सेम जेंडर सोबत देखील असतात, त्यांना बायसेक्शुअल म्हटलं जातं. या व्यतिरिक्त देखील लैंगिकतेत अनेक उपप्रकार आहेत, ज्याला LGBTQ+ म्हटलं जातं. भारतात आपण आजवर कायमच हेटेरोसेक्शुअल लोकांची लग्न होताना पाहत आलोय. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात सेम सेक्स मॅरेजेस होत आहेत का, किंवा तुम्ही करू शकता का, असे संबंध अधिकृतरित्या म्हणजे जाहीरपणे ठेवू शकता का? तर त्याचं उत्तर आहे होय. हे संबंध किंवा लग्न फक्त भारतातच होतात का? तर नाही. आज मितीला जगातील जवळपास 34 देशांमध्ये समलैंगिक विवाहांना कायद्यानं मान्यता आहे. पण भारताच्या बाबतीत या अनुषंगानं बोलायचं झालं तर यात एक कायदेशीर मेक आहे. भारतात पूर्वी समलिंगी संबंध ठेवणं हा कायदेशीर गुन्हा मानला जायचा. घटनेच्या कलम 377 अंतर्गत असे संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगाराच्या परिप्रेक्ष्यातून पाहिलं जायचं. त्यासाठी शिक्षेची देखील तरतूद होती. त्या विरोधात अनेक LGBTQ ऍक्टिव्हिस्ट आणि संस्थांनी आवाज उठवला. सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली गेली आणि त्यानंतर 2018 मध्ये भारतात समलिंगी संबंध ठेवणं किंवा ते कबूल करणं या गोष्टी गुन्हेगारीच्या कक्षातून बाहेर आल्या. पण हे संबंध गुन्हेगारीच्या कक्षातून बाहेर आलेले असले तरी भारतात अजूनही समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नाही. तुम्ही लग्न करू शकता का? तर लग्न करू शकता, पण कायद्यान्वये जी मदत किंवा जे प्रिव्हिलेज हेटेरोसेक्शुअल लोकांना म्हणजेच अपोजिट जेंडर असणाऱ्या कपलना मिळतं, ते समलिंगी लोकांना मिळत नाही. या अनुषंगाने देखील सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. ऑक्टोबर 2023 मध्ये या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी केली. या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समलिंगी विवाहासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, न्यायालयाला नाही, असं स्पष्ट केलं होतं. सोबतच या खटल्याच्या निकालाचं वाचन करताना दुसरे न्यायमूर्ती भट यांनी म्हटलं होतं की कोणत्याही व्यक्तीला लग्न करण्यापासून रोखण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. पण अशा विवाहांना कायदेशीर दर्जा तेव्हाच मिळू शकतो जेव्हा संसद या अनुषंगानं कायदा करेल.
म्हणजे याचा सारांश सांगायचा झाला तर भारतात तुम्ही जाहीरपणे स्वतःची लैंगिकता स्वीकारू शकता. तुम्ही समलैंगिक असाल तर तसं जाहीर करू शकता. ती गोष्ट गुन्हा नाहीये. तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुमच्या पार्टनर सोबत लग्नही करू शकता. कायदा तुम्हाला अडवत नाही. पण एका स्त्री आणि पुरुषांना लग्न केल्यानंतर कायद्याचे जे बेनिफिट्स मिळतात ते बेनिफिट्स तुम्हाला अशा सेम सेक्स मॅरेजेसमध्ये मिळत नाही. ज्यावेळी संसदेत या अनुषंगानं कायदा केला जाईल त्यानंतर सेम सेक्स मॅरेज केलेल्यांना या आपल्या लग्नानंतर जोडपं म्हणून कायदेशीर मान्यता मिळेल. आता कायदेशीर मान्यता मिळाली नाही तर काय अडतं असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर साधी गोष्ट आहे, जेव्हा नवरा बायको एकत्र असतात तेव्हा कायदेशीर प्रोसिजरमध्ये एखादी बाई ही त्या नवऱ्याची बायको म्हणून वारसदार ठरते. समजा एखादा नवरा एक्सपायर झाला असेल तर त्याच्या मालमत्तेत पहिलं नाव हे बायकोचं आपोआप वारस म्हणून लागतं. हे फायदे समलिंगी विवाहामध्ये नाहीयेत. पिंपरीमधल्या या घटनेबाबत एक प्रवाद आणखीन पुढे आलाय. तो म्हणजे या दोघींमधील एक जण लिंग बदल शस्त्रक्रिया करून घ्यायच्या विचारात आहे. त्यावरून देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काही खरंच करता येतं का? वास्तवात तुमचं जेंडर चेंज करणं शक्य आहे का? तर होय, विज्ञानानुसार हे असं करता येतं. तुम्ही तुमचं लिंग बदल करून घेऊ शकता. भारतात देखील कायद्यानुसार तुम्ही तुमचं लिंग बदल करून घेऊ शकता. तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही कुठल्या लिंगानं ओळखलं जावं हा सर्वस्वी तुमचा व्यक्तिगत चॉईस आहे. कायद्यानं तुम्हाला तसं स्वातंत्र्य देखील दिलेलं आहे. त्यामुळेच या दोघींमधील एक जण स्वतःचं जेंडर चेंज करू शकते का या प्रश्नाचं उत्तर आहे होय. त्यासाठी काही कायदेशीर नॉर्म्स आहेत जे तुम्हाला पूर्ण करावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही कायदेशीररित्या स्वतःचं जेंडर चेंज करण्याचं ऑपरेशन करून घेऊ शकता. आता जेंडर चेंज केल्यानंतर हा त्या खात्याचा अंतर्गत विषय आहे की त्यांनी महिला पोलीस म्हणून भरती झाल्यानंतर जर जेंडर चेंज केलं तर त्यांची ओळख ही कुठल्या गटामध्ये ठेवायची. आता हा मुद्दा देखील क्लिअर झाला. आता वळूयात त्यांच्या घरच्यांनी या लग्नाला केलेल्या विरोधाबाबत. या दोघींमधल्या एकीच्या घरच्यांनी या लग्नाच्या विरोधात जात हे लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं. पण कायदा काय सांगतो? कायद्यानं या दोघीही सज्ञान आहेत. सोबतच त्यांना स्वतःची लैंगिक ओळख जाहीर करण्याची आणि ती जगण्याची मुभा कायदा देतो. त्यांना जर एकमेकांशी लग्न करायचं असेल तर त्या लग्न करू शकतात. त्यांना कुठलीही व्यक्ती कुठलाही कायदा अडवू शकत नाही. अगदी त्या सरकारी नोकरीत असल्या तरीही. कारण मुळातच तुमची लैंगिकता ही तुमची खाजगी गोष्ट असते. त्यामुळे सध्या तरी या दोघींनी लग्न रद्द का केलंय या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत त्या दोघी स्वतःहून समोर येऊन देत नाहीत तोपर्यंत याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होतच राहणार. या घटनेच्या अनुषंगानं मला राजकुमार राव आणि गुलशन देवरिया यांच्या एका चित्रपटाचं उदाहरण आवर्जून द्यावंसं वाटतं. त्या चित्रपटाचं नाव होतं बधाई दो. या चित्रपटात देखील सेम सेक्स मॅरेजचा किस्सा मांडला होता. यातील एक व्यक्ती. आता हा मुद्दा देखील क्लिअर झाला. आता वळूयात त्यांच्या घरच्यांनी या लग्नाला केलेल्या विरोधाबाबत. या दोघींमधल्या एकीच्या घरच्यांनी या लग्नाच्या विरोधात जात हे लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं. पण कायदा काय सांगतो? कायद्यानं या दोघीही सज्ञान आहेत. सोबतच त्यांना स्वतःची लैंगिक ओळख जाहीर करण्याची आणि ती जगण्याची मुभा कायदा देतो. त्यांना जर एकमेकांशी लग्न करायचं असेल तर त्या लग्न करू शकतात. त्यांना कुठलीही व्यक्ती कुठलाही कायदा अडवू शकत नाही. अगदी त्या सरकारी नोकरीत असल्या तरीही. कारण मुळातच तुमची लैंगिकता ही तुमची खाजगी गोष्ट असते. त्यामुळे सध्या तरी या दोघींनी लग्न रद्द का केलंय या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत त्या दोघी स्वतःहून समोर येऊन देत नाहीत तोपर्यंत याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होतच राहणार. या घटनेच्या अनुषंगानं मला राजकुमार राव आणि गुलशन देवरिया यांच्या एका चित्रपटाचं उदाहरण आवर्जून द्यावंसं वाटतं. त्या चित्रपटाचं नाव होतं बधाई दो. या चित्रपटात देखील सेम सेक्स मॅरेजचा किस्सा मांडला होता. यातील एक व्यक्ती म्हणजे राजकुमार रावनं पोर्ट्रेट केलेलं एक कॅरेक्टर हे पोलीस खात्याचं होतं, म्हणजे पोलीस अधिकाऱ्याचं होतं. तर दुसरा व्यक्ती वकील होता. हे दोनही प्रोफेशन समाजात तसे मानाचे स्थान मिळवून आहेत. त्यांच्या प्रोफेशनमुळे त्यांना समाजात एकदम स्ट्रिक्ट पारंपरिक चौकटीतून पाहिलं जातं. मात्र या चित्रपटातून दाखवलं गेलं होतं की जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.